हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल कपिला सारी. तर आज आहे शिवशंभो गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम केला आहे. तर त्याच भजनाच्या कार्यक्रमासाठी मी आले आहे. तर तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. पाऊस पडला होता त्यामुळे मंडळाच्या पुढच्या साईडला चिखल झाला आहे. त्याच्यामुळं शेडमध्येच आम्ही भजनाचा कार्यक्रम करणार आहे. तर मी पोहोचले त्यावेळेला भजनाचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि मस्त आणि छान पद्धतीने असे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. भजन कीर्तन केल्याने आसपासचं जे वातावरण आहे ते एकदम भक्तिमय होऊन जातं आणि परमेश्वराला आपण आठवत असतो, आपण त्याचे गुणगान गायत असतो आणि आपल्याला ती प्रसन्नता आपल्या मनाला जेव्हा जाणवते तेव्हा तो जो आनंद आहे तो सांगण्या पलीकडचा असतो. खूप मस्त वाटतं जेव्हा आपण हे फील करतो की आपण परमेश्वराशी कनेक्टेड होत आहे आणि झालो आहे. त्याचा तो आनंद असतो ते न सांगण्या पलीकडचा असतो. आणि आमच्या इथले हे भजनी मंडळ आहे, त्यांचं दर महिन्याला एकादशी जी असते किंवा अधूनमधून कोणाचे घरचा कार्यक्रम असला तर त्यावेळेला हे भजनी मंडळ जे आहे, महिला भजनी मंडळ, ते तिथे जाऊन भजन करत असतं आणि छान वाटत होतं. सगळे एकसुरात सगळेजण बोलत होते, गात होते, भजन म्हणत होते. खूप सारी भजनं सगळेजण म्हणत होते. प्रत्येकीचा एक एक ग्रुप होता. आता मी हे भजन म्हणेन, आता तू हे म्हण. सगळ्यांचं असं छान कोऑर्डिनेशन होतं आणि हळूहळू महिलांची संख्यासुद्धा वाढत गेली. पहिल्यांदा यायला सगळ्यांना उशीर झाला होता. थोडेजण अगोदर येऊन भजनाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता. त्याच्यानंतर महिलांची संख्या वाढत गेली आणि तसतसा कीर्तनाचा भजनाचा जो कार्यक्रम होता तो एकदम छान पद्धतीने होत गेला. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी कामाचं बर्डन काहीतरी असतंच. त्याच्यामुळं एक देवासाठी म्हणून जो वेळ असतो ते याच निमित्तानं आपल्याला मिळत असतो. कोण कोण भजन करतं, कोण कीर्तन करतं, कोण नामस्मरण करत राहतं, कोण पूजापाठ करतं, कोण मंदिरात जाऊन शांतपणे त्याचं चिंतन करत बसतं. प्रत्येकाचं आपापला एक दृष्टिकोन असतो, आपापला एक मार्ग असतो ज्या मार्गाने आपण परमेश्वराशी आपण कनेक्टेड होत असतो. तसाच हा एक मार्ग म्हणजे कीर्तन, भजन. टाळ वगैरे प्रत्येकाकडे होते आणि मला खूप छान वाटत होते टाळ वाजवताना. आणि मला वाटतं मी हे फर्स्ट टाईम टाळ वाजवण्याचा प्रयत्न केला, पण खूप छान वाटत होतं. त्या नादामध्ये, टाळ्याच्या ज्या नादामध्ये सगळेजण गुंगू होत होते, सगळे त्या भजनाला आपलं असं करत होते. त्याच्यानंतर लास्टला आम्ही हा सगळा लास्ट जी सांगता असते भजनाची ती वाली आमची चालली होती. खूप मस्त पद्धतीने हे भजनाचा जो कार्यक्रम होता तो झाला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा भजन कीर्तन करता का, नामस्मरण करता का, हे पण तुम्ही सांगा. तर अशा पद्धतीने मी माझा हा ब्लॉग इथे एंड करत आहे आणि
चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नीट राहा, हसत राहा आणि हो स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. बाय.